Welcome you all. Chemistry lecture series. In previous lecture, we have discussed about BOD and COD, that is biochemical oxygen demand and chemical oxygen demand. What is the BOD and what is the COD? That is chemical oxygen demand. BOD means whatever the organic impurity which are present in the water, the bacteria which are present in water, they will use oxygen which is dissolved in that water, and by using that oxygen which is dissolved in water, they will decompose that organic matter and generate their energy or food. The bacteria which is using oxygen from water for the generation of food and energy, such a bacteria is called as aerobic bacteria, and for that process they are using oxygen, and due to that the oxygen level in the water is decreases, and that water becomes unsafe for aquatic life, especially. The BOD is amount of free oxygen required by bacteria for consuming the organic matter under aerobic condition at 20 degrees Celsius and for a period of 5 days. That is in biochemical oxidation of organic matter. Biochemical oxidation of organic matter. जे काही पाण्यामध्ये असलेला काही ऑर्गॅनिक मॅटर होता, त्या ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करण्यासाठी ते बॅक्टेरिया करता पाण्यातला ऑक्सिजन यूज करतात, आणि ते ऑक्सिजन यूज केल्यामुळे वॉटर मध्ये असलेला ऑक्सिजन लेवल काय होते, कमी होते. युनिट ऑफ BOD इज milligram per liter or ppm, that is parts per million. A BOD test is useful in sewage treatment of, as it indicates the amount of decomposable organic waste. इथे आपण previous lecture बघितलं होतं. त्याप्रमाणे आपण बघितलं होतं केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय, की वॉटर मध्ये असले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे, म्हणजे त्यामध्ये असले हायड्रोजन, कार्बन, they get oxidized. Hydrogen oxide तर hydrogen oxide to water, carbon is oxidized to carbon dioxide in presence of oxygen. And if nitrogen is present, nitrogen converted into nitrogen oxide, nitrogen dioxide, sulfur is converted into sulfur dioxide. For that purpose, that oxygen is required. The COD amount of chemical required, amount of oxygen required for the chemical oxidation. पहिले काय होतं, biological oxidation होतं. इथे काय होतं, chemical oxidation of organic matter in sewage. Chemical oxygen demand is the measurement of amount of oxygen which is required for the chemical oxidation of organic matter. Chemical oxidation जे आपलं BOD आणि COD मधला फरक होता तो मेजर इथे. BOD मध्ये काय होतं, आपलं बायोलॉजिकल ऑक्सिडेशन होतं, आणि COD मध्ये होतं केमिकल ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे, जे आपण बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो. आता हार्डनेस मेजर करायचा आहे, वॉटरमध्ये हार्डनेस किती प्रेझेंट आहे ते मेजर करण्यासाठी एक स्टँडर्ड फिक्स केलेलं आहे, दॅट इज इन टर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट हार्डनेस. म्हणजे वॉटर मध्ये काय हार्डनेस प्रेझेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, दॅट हार्डनेस विच इज प्रेझेंट इन वॉटर इज मेजर इन टर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट. आपण बघतो की प्रिव्हियस आपली जी वेइंग सिस्टीम होती, जे आपण वेट बॅलन्स म्हणतो आपण, त्याला आपण काय करतोय, एक पॅन मध्ये आपलं वेट बॅलन्स असतं, बरोबर. इथे आपलं एक स्टँडर्ड मेजरमेंट असतं, 1 kg 2 kg स्टँडर्ड असतं. आपल्याला जी काही वस्तू पाहिजे ती आपण सेकंड पॅन मध्ये घेतो, आणि जो काही आपल्या मध्ये सेंटरला परफेक्ट आला आपण म्हणतो की
आपल्याला जी वस्तू पाहिजे त्या प्रमाणात मिळली. हे 1 किलो असेल तर 1 किलो, अर्धा किलो असेल तर अर्धा किलो. दॅट मेजरमेंट इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड. हे आपण स्टँडर्ड मानले की 1 किलोचं माप आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला जी काही वस्तू लागेल ती तुम्हाला इथे मिळणार आहे. शुगर घेतली तर शुगर जी काय तुम्ही घेणार तर त्या प्रपोर्शन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड. आपण म्हणतोय स्टँडर्ड. नाऊ सिमिलर टू दॅट वॉटर मध्ये जो हार्डनेस आहे तो आपण मेजर करतोय स्टँडर्ड फिक्स करून. तो स्टँडर्ड कोणता आहे? जसं आपलं वेइंग बॅलन्स मध्ये होता हा स्टँडर्ड होता, जे का आपण यूज केलेले होते मेजर करण्यासाठी. 1 kg 2 kg जे आपल्याला मेजरमेंट मिळतात मार्केटमध्ये मेटल जास्त प्रमाणे, तसं त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. तसंच हार्डनेस मेजर करण्यासाठी आपण कॅल्शियम कार्बोनेट हा एक स्टँडर्ड म्हणून यूज करतो. कारण काय तो स्टेबल आहे. दुसरी गोष्ट तर कॅल्शियम कार्बोनेटचं जर आपण मॉलिक्युलर वेट काढलं तर कॅल्शियम प्लस कार्बन प्लस 3 ऑक्सिजन. कॅल्शियमचं वेट किती? 40 प्लस 12 प्लस 3 into 16, that is 40 plus 12 plus 48, that is 100. This is round figure 100, which is simple for calculation purpose. त्यामुळे आपण कॅल्शियम कार्बोनेट हा एक स्टँडर्ड कन्सिडर करतोय टू मेजर द हार्डनेस. त्यामुळे आपण म्हणतो की हार्डनेस इज मेजर इन कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट. वॉटर कंटेन. आता हे झालं स्टँडर्ड जे आपण यूज करतोय टू मेजर द हार्डनेस. आता युनिट कोणते कोणते? व्हॉट आर द युनिट टू मेजर द हार्डनेस ऑफ वॉटर? कुठले कुठले युनिट आहे हार्डनेस मेजर करायचे? बघा, पहिला आहे मिलीग्राम पर लिटर, सेकंड आहे पार्ट्स पर मिलियन, थर्ड आहे डिग्री क्लार्क आणि फोर्थ आहे डिग्री फ्रेंच. These are the 4 unit which is used to measure the hardness. Milligram per liter, parts per million, degree Clark and degree French. That 4 unit. त्यातल्या त्यात मॅक्झिमम आपण कोणते यूज करतोय? मोस्टली we will use first 2 milligram per liter and parts per million. That 2 unit we use to measure hardness of water. In simple example based on that maybe ask for 2 marks. Okay, how that example is said, which type of example is asked in exam, that is based on conversion of unit. म्हणजे तुम्हाला एक रिलेशन मुळे दिलं बघा विद्यार्थी मित्रांनो. This is the relation. This is the relation. 1 milligram per liter equal to 1 ppm, which is equal to 0.1 degree French, which is equal to 0.07 degree Clark. Based on that, one example, calculate the hardness. One example, calculate the hardness. In ppm or degree French. Given hardness of water is 700 milligram per liter. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक एक्झाम्पल दिलेले आहे, एकदम सिंपल आहे एक्झाम्पल आहे. एक युनिट तुम्हाला दिले असेल, दुसऱ्या युनिट मध्ये काय येणार आन्सर आहे तुम्हाला विचारणार आहे. दॅट इज प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन युनिट कन्वर्जन. मग काय दिलेलं आपल्याला? फर्स्ट थिंग गिवन
Given data is hardness is given in milligram per liter. Milligram per liter. Now we know that what is the relation between milligram per liter and ppm. 1 milligram per liter equal to 1 ppm. 1 milligram per liter equal to 1 ppm. Therefore, आपलं किती आहे हार्डनेस किती आपला 700 मिलीग्राम पर लिटर इक्वल टू किती 700 मिलीग्राम पर लिटर इक्वल टू काय केलं आपलं 1 इंटू 700 केलं 700 मिलीग्राम पर लिटर येतं. सिमिलर या साईडला पण सेम म्हणजे 700 ppm. सिंपल कन्वर्जन होते एक्झाम्पल. एक प्रश्नाला 1 मिनिट आलं 1 मार्क साठी. दुसरं बघा आता hardness is given in milligram per liter, that is 1 milligram per liter equal to 0.1 degree French. Therefore 700 milligram per liter equal to किती 7 degree French. 0.1 ना 1 divided by 10 केलं काय आपला 0.1 येते. 1 divided by 10 केलं किती मिळतं आपला 0.1 येते. किंवा सिंपल साधी इक्वल टू काय येतं किती कन्सिडर दिस एज x डिग्री फ्रेंच. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्हाला तुमचा आन्सर तुमचं मिळणार. दॅट इज 70 डिग्री फ्रेंच. 1 युनिट कन्वर्जन असेल 1 मार्क साठी, 2 असतील तर 2 मार्क साठी तुम्हाला युनिट कन्वर्जन साठी एक्झाम्पल विचारणार. जनरली वॉटरमध्ये तो हार्डनेस असतो तो 2 टाईपचा हार्डनेस असतो जे आपण शिकलोय. एक असतो टेम्पररी हार्डनेस which is mostly bicarbonate of calcium and magnesium, and second is permanent hardness which is not removed by boiling the water. तुम्ही जर वॉटर घेतलं तर वॉटर मध्ये 2 टाईप हार्डनेस असतात. एक टेम्पररी जो वॉटर बॉईल केलं तर रिमूव्ह होतोय, दुसरा परमनंट जो वॉटर बॉईल केलं तरी निघत नाही. त्यासाठी आपण डिफरंट मेथड ऑफ सॉफ्टनिंग ऑफ वॉटर वापरतोय म्हणजे जिओलाइट मेथड, आयन एक्सचेंज मेथड. बरोबर त्या मेथड आपण यूज करतोय फॉर रिमूव्हल ऑफ दॅट हार्डनेस विच इज कॉल्ड एज परमनंट हार्डनेस. मग टोटल हार्डनेस एक कन्सेप्ट आहे. टोटल हार्डनेस म्हणजे काय? टोटल हार्डनेस इज द ऍडिशन ऑफ टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस या दोघांची ऍडिशन म्हणजे काय तुमचा टोटल हार्डनेस. टोटल हार्डनेस इज द ऍडिशन ऑफ टेम्पररी एज वेल एज परमनंट हार्डनेस होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जिओलाइट मेथड वरती एक एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये येते. ते एक्झाम्पल कसं असं आपण बघूयात. द हार्डनेस ऑफ 50,000 liter of sample was removed by passing it through zeolite softener. Softener required 200 liter of NaCl solution containing 125 gram per liter of NaCl for regeneration. Calculate hardness of water. ठीक आहे म्हणजे त्या जिओलाइट सॉफ्टनरने आपण 50,000 लिटर वॉटर आपण सॉफ्ट केले, त्याचा हार्डनेस रिमूव्ह केलेला आहे. आणि आफ्टर रिमूव्हल ऑफ दॅट हार्डनेस the bed get exhausted. For regeneration of that bed, we require 200 liter of NaCl. But what is the concentration of NaCl? That NaCl is having concentration 125 gram of NaCl per liter. So, how much quantity of NaCl we require? We know that for 1 liter
125 gram of NaCl is present. For 1 liter, 125 gram of NaCl is present. Therefore, for 200 liter, आपला किती लागलं NaCl? 200 लिटर NaCl लागलं. NaCl चं सोल्युशन आपण यूज केलेलं आहे. That word is important. 200 लिटर ऑफ NaCl आपण सोल्युशन फॉर्म मध्ये यूज केलेलं आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? एका लिटर मध्ये किती होतं? 125 ग्रॅम ऑफ NaCl होतं. In 1 liter, 125 gram of NaCl is present. So in 200 liter, it will be 125 into 200. The answer is 125 into 200, that is 250. ग्रॅम ऑफ NaCl. थोडक्यात काय आपल्याला 25,000 ग्रॅम ऑफ NaCl आपल्याला लागले. आता हे जे क्वांटिटी आपली ते आपल्याला कन्वर्ट करायची कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे आपल्याला तो स्टँडर्ड करायचा आपला. ती कशी करायची बघा. 25 जो आपला 1000 आहे इंटू molecular weight of calcium carbonate upon 2 into molecular weight of NaCl. Okay, therefore it will be 2500 into 100 upon 2 into molecular weight of NaCl. कधी NaCl कशापासून बनलेले आहे? Na23 Cl 35.5. किती आला नंतर 5 1 plus 3 8 3 plus 2 5, that is 58.5. हम बघितलं होतं की molecular weight of calcium carbonate 100 कसं आलं ते तुम्हाला समजून सांगितलं होतं. कॅल्शियमचा ॲटॉमिक वेट किती आहे? व्हॉट इज द ॲटॉमिक वेट ऑफ कॅल्शियम? किती आहे? 40 ग्रॅम. कार्बन 12, ऑक्सिजन 16. 16 into 3 48 plus 12, that is 60 plus 40, that is 100. आपण बघितलं होतं. ठीक आहे. मग पुढचा कॅल्क्युलेशन पार्ट. टू 5 into 100 upon 2 into 58.5. मतलब आपण हे सॉल्व करायचं आहे. त्यात आन्सर विल बी 21 ग्रॅम ऑफ NaCl. ओके, इक आपला काय लागले? that much quantity of NaCl we require. इथं आपलं NaCl रिक्वायर आहे, परंतु आपण किती वॉटर चं सॉफ्टनिंग केलंय? 50,000 लिटर ऑफ वॉटर आपण केलंय त्याचं सॉफ्टनिंग केलेलं आहे. आणि त्या सॉफ्टनिंग नंतर जो काय आपला जिओलाइटचा जो बेड होता, ज्याची कॅपॅसिटी संपली, तो एक्झॉस्ट झाला, त्याला रिजनरेट करण्यासाठी आपण किती वापरलंय? दॅट इज 21368 ग्रॅम ऑफ NaCl रिक्वायर्ड. आता 50,000 लिटर साठी 21,368 ग्रॅम ऑफ NaCl आपल्याला लागेल आहे.
तर for 1 liter of water we require x gram of NaCl. Therefore, after cross multiplication, x equal to मल्टीप्लाई होता डिवाइड होईल. Okay, so that answer will be इतका आपला कलर आपला वॉटर मध्ये आपला हार्डनेस केला. प्रॉब्लेम समजलेला आहे. काय केलं आपण एक 50,000 लिटर ऑफ वॉटर आपण सॉफ्टनिंग केलं बाय युजिंग जिओलाइट सॉफ्टनर. ओके, जिओलाइट सॉफ्टनर करून आपण 50,000 लिटर ऑफ वॉटर softening केलं. After that softening, the zeolite bed get exhausted, which is regenerated by using NaCl. NaCl which we use for regeneration is having concentration 125 gram of NaCl is present in a liter of solvent, that is water, and we require 200 liter of NaCl. म्हणजे 1 लिटर में होता 125 ग्राम ऑफ NaCl, 200 लिटर में किती 125 into 200 म्हणजे आपल्याला इतकं लागलं 25,000 ग्रॅम ऑफ NaCl आपला ते लागलं. ठीक आहे. नंतर जो काय हार्डनेस दिला होता तो आपण कन्वर्ट केला कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये. तर काय करतो आपण एक मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. दिस इज कॉल्ड ॲज मल्टिप्लिकेशन फॅक्टर. कुठला हा तुम्हाला दिसतोय हा तुमचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय आहे इनटू मॉलिक्युलर वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट अपॉन 2 इंटू मॉलिक्युलर वेट ऑफ NaCl. म्हणजे 100 मॉलिक्युलर वेट होतं आपलं कॅल्शियम कार्बोनेट 2 इंटू 58.5 जे आपण इथं कॅल्क्युलेशन बघितलं NaCl चं मॉलिक्युलर वेट आलं. मी आपण सॉल्व्ह केलं आपलं आन्सर आलं 21368 ग्रॅम ऑफ NaCl. परंतु NaCl कशामध्ये होतं 50 लिटर ऑफ वॉटर मध्ये होतं. सॉरी 50,000 लिटर ऑफ वॉटर च्या सॉफ्टनिंग नंतर आपल्याला इतकं NaCl लागलेलं आहे. तर 1 लिटर साठी किती लागेल तो आपण हे सॉल्व्ह केलं आणि आपलं झालं 427.4 ग्रॅम पर लिटर. ग्रॅम पर ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट. म्हणजे एका लिटर मध्ये जो काय हार्डनेस पेन होता ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागलं ज्या NaCl लागलं होतं त्यानुसार हार्डनेस आपल्याला 425 एका लिटर मध्ये किती आहे 427.4 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलेंट आपल्याला काय पाहिजे होता हार्डनेस पाहिजे. ठीक आहे. समजतं एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो इथे आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आपला समजाय that is water. In next lecture we will start
with a new topic, that is metals, alloy, cement, lime, refractory material, metals, how they are prepared. What is the method of purification of metal? Alloy. Alloy means what? Cement, which we use in construction field. What is the chemical composition of cement? And lime, where we use lime. लाईन कुठे वापरतो आपण? आपल्या घरामध्ये आपण व्हाईट वॉशिंग साठी म्हणतो की घर नवीन कन्स्ट्रक्शन केलं आपण की आपण लाईम यूज करतोय. ठीक आहे, देयर वी यूज लाईम. नंतर रिफ्रॅक्टरी मटेरियल. रिफ्रॅक्टरी मटेरियल मीन्स व्हॉट? बऱ्याच आपण बघतो की जे काही मेटल इंडस्ट्री असतात, स्पेशली कास्टिंग इंडस्ट्री, तिथे आपली प्रोसेस ऑफ कास्टिंग चालते. म्हणजे लोखंड आपण गरम करतो, त्याला मोल्टन फॉर्म मध्ये आणतो, लिक्विड फॉर्म मध्ये, आणि त्याला आपण पोर करतोय सुटेबल डाय मध्ये. बाय पोरिंग दॅट मेटल, दॅट इंडस्ट्री इज कॉल्ड एज कास्टिंग इंडस्ट्री. अशी काय कास्टिंग इंडस्ट्री असेल तिथं मेटलला आपण हीट करण्यासाठी जे आपण फर्नेस यूज करतोय, फर्नेसच्या आतमध्ये आपण जे मटेरियल वापरतोय ते मटेरियल कसं पाहिजे की हाय टेम्परेचर सुद्धा त्या मटेरियलची काही फरक पडायला नको. इट शुड विस्टँड टू हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर सोबत ते मटेरियल ब्रेक नको व्हायचं. तर तुम्ही फर्नेस आहे, तुम्ही हिटिंग केली आणि जर ते फर्नेस मीटर मिक्रो क्रॅक झाला, सगळं ते मटेरियल बाहेर येऊ शकतं किंवा खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे जे आपलं फर्नेस असेल त्या फर्नेसच्या लाईनिंगसाठी मध्ये आपण जे काही मटेरियल वापरतोय, that material which we use for lining of the furnace is called as refractory material. Refractory material आपण lining of furnace साठी यूज करतो. ठीक आहे, मेटल्स, alloy, सिमेंट, लाईम अँड रिफ्रॅक्टरी मटेरियल यांच्याविषयी डिटेल माहिती आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये. तर पूर्वी या चॅप्टर विषयी तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, यू कॅन पर्सनली कॉन्टॅक्ट मी. सर्वांकडे आपला माझा नंबर असेल. तर वॉटर रिलेटेड कुठलीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर विथ अ न्यू टॉपिक, दॅट इज मेटल्स, alloy, cement, lime and refractory material. Thank you, students.